बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा एकाच अभिनेत्याच्या डान्सवर संपूर्ण थिएटर अक्षरशः वेडं व्हायचं आणि तो अभिनेता म्हणजे गोविंदा. कॉमेडी, डान्स, अभिनय आणि जबरदस्त टायमिंगच्या जोरावर गोविंदाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. पण आज गोविंदाच्या कुटुंबातील एका तरुणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. त्याचं नाव आहे यशवर्धन आहुजा, गोविंदाचा मुलगा. हो, गोविंदाचा मुलगा असल्यामुळे त्याच्यासमोर बॉलिवूडचं दार उघडं आहे. पण प्रश्न असा आहे की तो फक्त गोविंदाचा मुलगा म्हणून ओळखला जाईल की स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. यशवर्धन हा गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा. त्याची मोठी बहीण टीना आहुजा हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा कुटुंबात वाढताना यशवर्धनने अगदी जवळून पाहिलेलं आहे की स्टारडम म्हणजे आहे काय, कॅमेरा समोरची चमक काय असते आणि त्यामागे असलेली मेहनत किती मोठी असते. कारण त्याचे वडील साधेसुधे अभिनेता नव्हते, तर ते आपल्या काळातील बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. सामान्यतः स्टार किड म्हटलं की पहिला विचार येतो की हा अभिनेता कधी बनणार. पण यशवर्धनची आवड केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. त्याला फिल्म मेकिंग, दिग्दर्शन आणि निर्मिती या क्षेत्रात रस आहे. त्याने परदेशात फिल्म मेकिंगशी संबंधित शिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच वडिलांनी कॅमेरा समोर उभं राहून इतिहास घडवला, तर मुलगा कॅमेऱ्याच्या मागच्या दुनियेमध्ये रमत आहे. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते की गोविंदाचा मुलगा असणं ही मोठी संधी आहे, पण त्याचबरोबर मोठी जबाबदारी सुद्धा. कारण यशवर्धन जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर येईल तेव्हा लोक त्याची तुलना आत्ताच्या काळातल्या कोणाशी करतील का नाही. आता त्याची तुलना लोक डायरेक्ट गोविंदासोबतच करणार हे मात्र खरं. आणि गोविंदासारखा अभिनय आहे का, डान्समध्ये गोविंदासारखी एनर्जी आहे का, गोविंदासारखी कॉमेडी त्याला जमते का, अशी तुलना त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकतं. गोविंदानी आपल्या काळात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळे यशवर्धनने देखील वडिलांची कॉपी करण्याऐवजी स्वतःचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याची कहाणी अधिक मनोरंजक ठरेल, कारण प्रेक्षकांना आता फक्त स्टार किड नको आहे. त्यांना नवीन चेहरा, नवीन अभिनय आणि नवीन कथा पाहायची आहे. यशवर्धनच्या बॉलिवूड एंट्रीबद्दल अनेकदा चर्चा झाली, मात्र त्याच्या अधिकृत मोठ्या अभिनय पदार्पणाबाबत निश्चित माहिती समोर येईपर्यंत कोणती अफवा खरी मानणं योग्य ठरणार नाही. आणि कदाचित हीच त्याच्या कहाणीची सर्वात मोठी उत्सुकता असेल. गोविंदाचा मुलगा कधी पडद्यावर येणार, आणि जेव्हा तो येईल तेव्हा थिएटरमध्ये एकच प्रश्न असेल की हा गोविंदाचा मुलगा आहे की स्वतःचा स्टार. प्रसिद्ध वडिलांचा मुलगा म्हणून यशवर्धनला सुरुवातीची ओळख नक्कीच मिळेल, पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू होईल. कारण बॉलिवूडमध्ये आडनाव तुम्हाला पहिली संधी नक्कीच मिळवून देतं, पण प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःची कला सादर करावी लागते. गोविंदाने आपली ओळख निर्माण केली आणि आता वेळ आहे त्याच्या मुलाची, यशवर्धन आहुजाची. गोविंदाचा मुलगा म्हणून जन्मलेला तरुण, पण स्वतःच्या नावाने स्टार होण्याचं स्वप्न पाहणारा. आता पाहायचं एवढंच की यशवर्धन बॉलिवूडमध्ये वडिलांची परंपरा पुढे नेतो की स्वतःची एक नवी वाट तयार करतो. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच तुम्हाला गोविंदाचा कोणता मूवी आवडतो हे देखील सांगा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.